रेशन कार्ड बंद होणार, जनता लाभांपासून वंचित राहणार, व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? रेशन कार्ड आता बंद होणार आहे असा दावा करणारा मेसेज व्हायरल केला जातोय. राज्यभरात लाखो लोक रेशनचा लाभ घेतात, त्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे. खरंच रेशन कार्ड बंद होणार आहे का? रेशन कार्ड बंद झालं तर लाभही मिळणार नाही का? याबाबत संभ्रम निर्माण झालाय. हा विषय सगळ्यांसाठीच महत्त्वाचा आहे. गावागावात अनेक कुटुंब रेशनचं धान्य घेतात. लाखो गरिबांनाही याचा फायदा होतो. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. रेशन कार्ड आता बंद होणार आहे, लाभापासून अनेक जण वंचित राहणार आहेत. हा मेसेज व्हायरल होतोय, त्यामुळे अनेकांना याबाबत प्रश्न पडलाय. खरंच आता रेशन कार्ड बंद होणार आहे का? याची माहिती सरकारकडूनच मिळू शकते. तसंच जिल्हाधिकारीही याबाबत माहिती देऊ शकतात. त्यामुळे आमचे प्रतिनिधी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले आणि त्यांच्याकडून याबाबत अधिक माहिती मिळवली. तो ये जो अत्यंत चांगली योजना आहे की प्रत्येक कुटुंबाला एक स्मार्ट कार्ड मिळून जाणार, ज्याच्यामुळे त्यांच्या जो वन नेशन वन राशनच्या जो संकल्पना आहे, राशन ATMच्या संकल्पना आहे आणि ते ठेवायला ते सोपं असावा त्याच्या जो संकल्पना आहे ते नंदुरबार आणि सिंधुदुर्ग आणि त्याच्यानंतर नाशिक आणि टप्प्यामध्ये 26 जानेवारीपर्यंत शासनाची अशी मानस आहे की पूर्ण राज्यभरात हे लागू होणार आणि राशन म्हणजे व्यवस्थितच चालू राहणार. फक्त लोकांना नवीन स्मार्ट कार्ड त्याच्यामध्ये मिळून जाणार. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. रेशन कार्ड बंद होणार नाही. ज्यांना रेशनचा लाभ मिळतो तो सुरूच राहील. प्रत्येक कुटुंबाला एक स्मार्ट कार्ड मिळेल. वन नेशन वन रेशन संकल्पना असणार आहे. ठेवायला सोपं असावं म्हणून हे स्मार्ट कार्ड देण्यात येईल. अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं ही चांगली योजना आणली आहे. आतापर्यंत रेशन कार्ड कागदावर हस्तलिखित स्वरूपात नागरिकांना मिळायचं. ते कधी कधी ओलं होतं, खराब होतं. त्यामुळे आता स्मार्ट रेशन कार्ड दिलं जाणार आहे. 15 ऑगस्ट पासून 26 जानेवारीपर्यंत टप्प्याटप्प्यानं हे नवीन स्मार्ट कार्ड प्रत्येकाला मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यात नंदुरबार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यानंतर नाशिक जिल्हा घेण्यात येईल. सुधार योजनेअंतर्गत रेशन कार्डचा डेटा अद्ययावत करण्याचं काम सुरू आहे. मात्र रेशन कार्ड बंद होणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरला आहे. अभिजित सोनावणे, साम TV न्यूज, नाशिक.